करंजी या ठिकाणी संपन्न होत असलेले ब्रह्मविद्या निरूपण सत्र, विषय श्री मूर्तिज्ञान. या मूर्तिज्ञान प्रकरणातील लीळा आपण श्रवण आणि चिंतन करत आहोत. आजच्या सत्रामध्ये आपण स्वामींची जाणू विभागाच्या लीळा बघितलेल्या आहेत. आज आपण मांडियाच्या लीळा ज्या आहेत ती लीळा आपण बघणार आहोत. भांडारेकारा देह अवसान. पूर्वार्ध 51 क्रमांकाची लीळा आहे नांदेड येथील. आणि त्या लीळेमध्ये आचार्य श्री निळभट्ट भांडारेकर यांचं देहावसान झालेलं आहे. त्या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी आजचं सत्र बघणार आहोत. निळभट्ट भांडारेकर यांची आणि स्वामींची भेट झाल्यापासून जवळपास 16 वर्ष आमचे स्वामींच्या सन्निधानी निळभट्ट भांडारेकर होते. त्यांच्या सेवेची, त्यांच्या उठण्या बसण्याची प्रशंसा आमच्या स्वामींनी केलेली आहे. अशी प्रशंसा स्वामींनी कुणाची केलेली नाही आहे. स्वामींचं जे स्तुतिस्तवन त्यांनी केलेलं आहे त्या स्तुतिस्तवनाची सुद्धा देवाने प्रशंसा केलेली आहे. आणि म्हणून निळभट्ट भांडारेकर एक वेगळं व्यक्तिमत्व स्वामींच्या सन्निधानी आणि मानव पंथात होऊन गेलेलं आहे. भांडारेकरासी बहिरीतीचा उपद्रव, ते बाहेरी जाती तरी गोसावी श्री करू देती. ते गोसाव्यांचा श्री करू धरिती, मग गोसावी तया ते बाहेरी नेती, बाहेरुनी भीतरी आणती. ऐसे तयाच्या येर झाराचे दुःख देखोनी, मग गोसावी तयाची शुश्रूषा करीती. निळभट्ट भांडारेकर यांना बाहेरीतीचा म्हणजे जुलाबाचा त्रास त्यांना झाला. असं म्हटलं जातं की त्यांनी स्वामींनी सांगितलेलं होतं त्या आज्ञेचं त्यांनी भंग केलेला असल्यामुळे, म्हणजे ती शाळा पडत होती आणि मग त्यांनी ती सूचना दिली आणि म्हणून त्यांना तो देवताक्षोभ होऊन हा त्रास झाला असं म्हटलं जातं. परंतु असं संदर्भ कुठेही आलेला नाही आहे की त्याच्यामुळे त्यांना तो त्रास झाला. निळभट्ट 16 वर्ष स्वामींच्या सन्निधानी होते. 16 वर्षामध्ये कधी त्यांना ते शाळेचा प्रसंग कधी घडलेला आहे, त्यांचं देहावसान कधी घडलेलं आहे, 16 वर्षात कुठल्या घटना कधी घडलेल्या आहेत ह्याचा संदर्भ तसा आलेला नाही आहे. मोजून 4-5 लीळा निळभट्ट भांडारेकरांच्या संबंधित आहेत. त्याच्यामुळे ह्या घटनेचा संबंध त्या घटनेशी लावता येत नाही. मुळातच निळभट्ट भांडारेकरांना स्वामींनी शिक्षापन केलेलं आहे त्या बाबतीमध्ये. आणि ते शिक्षापन तुम्ही शाळा पडत असताना का सांगितलं असं शिक्षापन नाही आहे. ते शिक्षापन आहे की तुम्ही मान सन्मान का स्वीकारत बसले याबद्दल शिक्षापन आहे. जर का ते चुकीचं असतं तर स्वामींनी त्याबद्दल शिक्षापन केलं असतं. परंतु शिक्षापन वेगळ्या घटनेसाठी, वेगळ्या कार्यासाठी आहे की तुम्ही स्वामी म्हणतात तुम्ही जर का असं केलं तर लोक तुमचं भजन पूजन करतीलच. ते भजन पूजन जे आहे त्याबद्दल स्वामींचा आक्षेप आहे. आणि मग नंतर कधीतरी त्यांना हा बहिरीतीचा त्रास झालेला आहे आणि तो स्वामींच्या सन्निधानी झालेला आहे, म्हणजे तो भोग सन्निधानातला आहे. आणि तो भोगत असताना स्वतः स्वामींनी त्यांची सेवा केलेली आहे. ते बाहेर जायचे, सभावासाठी जायचे, परत यायचे. जुलाबामध्ये असं असतं की लगेच अशक्तपणा येतो माणसाला. इतका मोठा अशक्तपणा येतो की सगळं देहातले प्राण निघून जातात. आणि म्हणून स्वामींचा हात धरून, म्हणजे स्वामी त्यांना श्रीकर द्यायचे, आधार द्यायचे श्रीकराचा, आणि मग ते बाहेर जायचे, आत यायचे. अशा प्रकारे स्वतः स्वामींनी त्यांची सेवा केलेली आहे.
आणि त्यांच्या त्या येरझाराचे दुःख देखोनी मग गोसावी त्याची शुश्रूषा करीती, म्हणजे स्वामी त्यांना बाहेर जाऊ देत नव्हते. स्वामी सर्व जागेवरच त्यांची सेवा करत होते. आपुलेनी श्री करे त्याची वस्त्रे धुती, स्वतःच्या हाताने स्वामी त्यांचे वस्त्र धुवत होते. आत्ताच्या काळामध्ये एखाद्या आरोग्य सेवेसाठी म्हणा वगैरे पैसे माणूस किती पण देईल, पण ही सेवा मात्र जी अंगलक सेवा असते ती कोणी करू शकत नाही, करत नाहीत, लोकांना किळस वाटते. मग इथे स्वामींनी त्यांची स्वतः सेवा केलेली. याचं कारण असं आहे की कुठेतरी कधीतरी निळभट्ट भांडारेकरांनी परमार्गातल्या साधकाची सेवा अशी केलेली आहे आणि ती सेवा जी आहे केलेली निर्विकल्पपणे केलेली आहे. आणि आता ती सेवा एवढी मोठी त्यांनी केलेली आहे की इथे देवाला स्वतःला ती सेवा करावी लागली. जे काही ठिकाणं अशी असतात आपण जरी नाही गेलो तर आपल्या घरातलं कोणतरी माणूस आपण पाठवून देतो त्या कार्यक्रमाला वगैरे, पण काही ठिकाणं असे असतात तिथे दुसरं कोणाला पाठवून चालत नाही, आपल्याला स्वतःला जावं लागतं. म्हणजे समोरची व्यक्ती एवढी मोठी असते काही ते स्वतःलाच गोष्टी त्या कराव्या लागतात, जावं लागतं. तसं निळभट्ट आता आपल्या बाबतीमध्ये बघितलं तर आपल्या बाबतीमध्ये परमेश्वर जे सहाय्य पोचवतील ते कोणाकरवी पण पोचवू शकतात. वासनिकाच्या माध्यमातनं, साधूंच्या माध्यमातनं, अन्य व्यक्तीच्या माध्यमातनं सहाय्य आपल्याला होत राहतं. आपल्याला सहाय्य करायला देवाला प्रत्यक्ष यायची इथे गरजच नाही, कारण आपण तेवढे मोठे नाही. पण निळभट्टांची सेवा करायला देवाला कुठलाही व्यक्ती तिथे नेमून देता आला असता, कुठल्याही व्यक्तीला सांगितलं असतं, त्यांनी केले असतं कदाचित. परंतु निळभट्टांनी मागील जन्मामध्ये कधीतरी ही जी सेवा केलेली ती इतकी मोठी आहे की देवाला स्वतःला त्यांची सेवा केल्याशिवाय समाधान वाटणार नव्हतं. म्हणून देवाने स्वतः त्यांची सेवा केलेली आहे. किंवा हस्ते पर हस्ते आपण कोणाची तरी सेवा करत असतो, पण स्वतः तिथे जाऊन सेवा करणं हे अतिशय दुर्लभ असतं. जसं ते मी सांगत असतो ना, आपण पंगतही करतो, आपल्याला आनंद आहे, आमचं अन्नदान आहे मार्गामध्ये, परंतु आपण स्वतः जाऊन स्वयंपाक बनवतो का? अलीकडच्या काळामध्ये स्वतः स्वयंपाक जाऊन तिथे बनवणं आपल्या पंक्तीचा हे बंद झालेलं आहे. आपण फोन करून सांगतो आम्ही येतोय, आमचं स्वयंपाक बनवून ठेवा. म्हणजे सेवा तर करतोय, अन्नदान तर करतोय, पण स्वतः मात्र काहीच करत नाही आपण. तशा पद्धतीने सेवा होत असते. आणि एक सेवा अशी असते की स्वतः जाऊन सगळं करायचं, त्यांना काहीच करू द्यायचं नाही. म्हणजे स्वतः सेवा करणं हा एक प्रकार वेगळा आहे. आणि द्रव्य देऊन हस्ते पर हस्ते सेवा करणं हा एक प्रकार वेगळा आहे. निळभट्ट भांडाऱ्यांकडे तेव्हा संभावना असेल जरी तरी त्यांनी ती सेवा स्वतः केलेली आहे. कुणाला सेवेसाठी त्यांनी हे नाही केलं, नियोजित केलं नाही, स्वतः ती सेवा केली. म्हणून इथे सुद्धा स्वतः परमेश्वर त्यांची सेवा करतात. आणि स्वतः सेवा करत असताना काय करतात की त्यांचे वस्त्र स्वतः स्वामी धुतात. मागुते पांगुरविती भैरती फेडीती असं सगळं स्वामी त्यांची सेवा सुरू आहे. आणि तिथे गंधिमा सुटली, म्हणजे माणूस आजारी असला की एक विशिष्ट प्रकारचा दुर्गंध तयार होत असतो. ज्या मठामध्ये ते होते त्या मठात ती दुर्गंधी सुटली आणि तिथले पुजारी ब्राह्मण वगैरे त्या मंदिरात येणारे ते थोडं चिडचिड करायला लागले. आणि संन्यासी जे जपत होते ते खंती करीती, जे तिथे स्मरण वगैरे करायचे ते पण खंती करायला लागले. म्हणजे त्यांना त्रास व्हायला लागला निळभट्ट भांडारेकरांच्या. गोसावी भांडारेकाराते खांदेसी लावणी गंगे पैलाडीला नंदेश्वराकडे, म्हणजे नंदेश्वराचं जे मंदिर आहे नदीच्या पलीकडे, तिकडे घेऊन गेले. तेथ त्रिरात्री अवस्थान झाले, 3 दिवस 3 रात्र तिथे मुक्काम झालेला आहे. भांडारेकरा देहावसान समूह मांडला. आणि मग भांडारेकरांची शेवटची जी घडी आहे ती जवळ आलेली आहे. मग गोसावी उसया मांडी दिधली. आमच्या स्वामींनी काय केलेलं आहे, उसया मांडी दिधली, म्हणजे त्यांच्या उशाला काहीच नव्हतं, स्वतःच्या मांडीवर त्यांचं डोकं घेतलेलं आहे. मांडीची लीळा आपण घेतो आहोत. आता या ठिकाणी स्वतः स्वामींनी त्यांना आपल्या मांडीवर त्यांचं डोकं ठेवलेलं आहे आणि स्वामी त्यांना विचारतात,
भटो काळ वंचना का कराना, म्हणजे काळ म्हणजे मृत्यू आता आलेला आहे, तो तुम्ही आता टाळू शकता. यदा कदाचित असं सुद्धा आहे की नीळभट्टांना ते अवगत होतं, काळ कसा पुढे ढकलायचा हे अवगत होतं, असंही असू शकतं. किंवा स्वामी स्वतः त्यांना म्हणतात की आम्ही तुमची काळवंचना करतो, म्हणजे तुम्हाला अजून आयुष्य आम्ही देतो, पण ते तुम्ही का स्वीकारत नाही. तेव्हा ते विचारतात, नाजी मज हे सन्निधान ऐसी उसी से मांडी कैसे जी, म्हणजे जेव्हा केव्हा आपला मृत्यू होणार आहे त्यावेळी आपल्या मृत्यूसमयी काय आपल्याला अपेक्षित असतं. मुळातच मृत्यूच अपेक्षित नसतो लोकांना. कितीही म्हातारा माणूस झाला तरी त्याला मरायचं नसतं, मरायचं कुणालाच नसतं. ते फक्त देवाला म्हणतात की देवाने लवकर नेलं तर बरं होईल, पण जर का आलंच कोणी घ्यायला असं तर कोणी जायला तयार होत नाही. ते म्हणतात डॉक्टरकडे न्या आम्हाला. आता श्रीकृष्ण महाराज सांगतात की अंतकालेच्या मामेव, म्हणजे शेवटचा जो कालावधी आहे, तुम्ही मृत्यूशय्येवर आहात आणि जर का तुम्हाला ते कळालं, कळतं का मृत्यू येणार आहे की नाही येणार हे कळत नसतं. खूप कमी लोकांना कळत असतं. आमचे जुने भालोदकर बाबा होते, जनार्दन बाबाजी भालोदकर, त्यांची एवढी तपश्चर्या होती की त्यांनी त्यांच्या शिष्यांना सांगून ठेवलेलं होतं की आता 1 महिना तुम्ही कुठे जाऊ नका. त्यांनी त्यांची तिथी पण सांगितलेली होती आणि त्या तिथीला बरोबर त्या दिवशी त्यांचं देह गेलं. म्हणजे एक तर तुम्ही तपश्चर्या तुमची ज्ञानाच्या माध्यमातून असेल, स्मरण असेल, तर यदा कदाचित त्याचे संकेत आपल्याला मिळू शकतात. अर्थातच ते संकेत मिळालेच पाहिजे असं काय नाही, परंतु ते संकेत कळणं हे खूप महत्त्वाचा भाग आहे की जेणेकरून आपल्याला जर का आपल्या मृत्यू कळाला तर आपले कार्य आपोआपच बदलतात. जर का आपल्याला कळलं आपण 8 दिवसांनी मरणार आहोत तर आजपासूनच आपण चांगलं वागायला लागू. परंतु 8 दिवसांनीच कशाला, आपण कधीतरी तर जाणारच आहोत. मग आजपासूनच आपण चांगलं वागलं पाहिजे. मग किती वर्ष जगू आपण, पण चांगलंच राहिलं पाहिजे. आणि कृष्ण महाराज सांगतात की शेवटचा जो वेळ आहे त्या शेवटच्या वेळात जर का तुमच्या मुखामध्ये जर का नाम असेल तर अतिशय महत्त्वपूर्ण तो विधी आपल्याकडनं त्या काळात होत असेल तर परमेश्वर प्राप्तीला जाण्यासाठी ते एकदम सोपं होतं. लगेच मेल्यानंतर परमेश्वर प्राप्तीला जाणार नाही, परंतु जाण्यासाठी एकदम उत्तम उपाय आहे तो. तिथून पुढे आपला परमेश्वर प्रवास तो सुरू होऊन जातो. आणि हे सांगितले कृष्ण महाराजांनी की शेवटच्या काळी अंतकालेचे मामेव, त्या ठिकाणी तुमच्या मुखामध्ये स्मरण नाम असलं पाहिजे. याची दुसरी बाजू आमचे स्वामी सांगतात, जे असे ते देहांती प्रगटे. दुसरी बाजू आहे बरं का. काही लोकांनी कृष्ण महाराजांचं जर का धरून ठेवलं तर ते म्हणतात किंवा दिवस आयुष्यभर स्मरण नाही केली तरी चालेल. डॉक्टरनी जाहीर केलं की 48 तास आहेत की मग स्मरण सुरू करायचं अंतकालेच्या मामेव. परंतु ह्याचं दुसरी बाजू आमचे स्वामी सांगतात की जे असे ते देहांती प्रगटे. देहाच्या शेवटी तुम्हाला काय आठवेल, जे तुम्ही आयुष्यभर तुम्ही केलेलं आहे तेच तुम्हाला देहाच्या शेवटी आठवणार आहे. मग आयुष्यभर तुम्ही जर का स्मरण केलं असेल तरच देहाच्या शेवटी तुम्हाला स्मरण आठवणार, नाही तर स्मरण आठवण्याचा काही संबंध नाही. मग हे नातलगच आठवणार, मुलगी आठवेल, मुलगा आठवेल, नातू नाती आठवतील. आयुष्यभर ज्याला तुम्ही जन्म दिला शेवटी सुद्धा तेच आठवणार. परंतु जर का तुम्ही आयुष्यभर जर का नामस्मरण केलेलं आहे, आचार्य भटोबास असतील, माईमभट्ट असतील, यांना शेवटपर्यंत देव आठवला. आमच्या महादाईचा होत्या, नवगावला त्यांचं देहावसान झालं. भटोबास त्यांना विचारतात, रुपे तुम्हाला देव आठवतो का? स्वामींनी सांगितलं की शेवटच्या काळामध्ये देव आठवला गेला पाहिजे, आणि तो जर का आठवला असेल आयुष्यभर तर आठवतो. तुम्हाला आता आठवतोय का? म्हणजे हो आठवतो. कसा आठवतो? त्यांनी वज्रीची लीळा सांगितलेली आहे. आणि मग भटोबास म्हणतात की पहिल्या दिवसापासून तर शेवटच्या दिवसापर्यंत देव तो तुवाची आठविला, खूप मनापासून आठवलेला आहे तो देव, असं भटोबासांचे ते उद्गार आहेत. शेवटचा काळ माहीमभट्टांचा आहे. त्यांना प्रश्न काय आहे, मला देव होईल का? म्हणजे तिथे सुद्धा देवाच्या
नामाचं, साधनेचं, साध्याचं स्मरण त्यांचं सुरू आहे. अशा प्रकारे माहीम भट्टांचं देहावसान आहे. कुठेतरी आम्हाला डांगरेशांचं देहावसान बघायला मिळतं, ते सुद्धा तसंच आहे. ईश्वराचा वियोग सहन नाही करू शकले. कुठेतरी भटोबासांचा वियोग शेवटचा काळ आम्ही बघितला, तर ते शेवटच्या काळामध्ये महावाक्य, निर्वचन आदी चिंतन आणि परमेश्वराच्या नामाचं स्मरण करत करत ईश्वर दर्शनाला ते गेलेले आहेत. म्हणजे यांचा शेवट काळ किती सुंदर झालेला आहे. आपला जो पूर्व काळ आहे आत्ताचा पूर्व काळ आपला खूप चांगला आहे. आपल्यासाठी AC आहे, कूलर आहे, पंखा आहे, सगळ्या गोष्टी आहेत. यायला जायला वाहन आहे. कुठल्याही प्रकारचा त्रास, कष्ट आपल्याला आत्ता नाही आहे. पण उत्तर काळ जो आहे, शेवटचा काळ, त्याच्यामध्ये मात्र आपल्याला त्रास होणार. बाकीच्या साधकांनी पूर्व काळामध्ये ते कष्ट घेतलेत देवासाठी, त्याच्यामुळे त्यांना उत्तर काळामध्ये कुठलाही त्रास नाही आहे. म्हणजे मृत्यू हा सुखासुखी यावा याच्यासाठी सुद्धा चांगलं आयुष्य जगावं लागतं. आयुष्यभर आपण जर का एकमेकांविषयी काही वाईट क्रियाच विचार करत राहिलो तर आपला शेवटही चांगला होत नाही. म्हणजे हा इतिहास आहे. म्हणजे हे मी बोलतोय म्हणून नाही, अशा घटना तुम्ही काही लोकांनी बघितल्या असतील. आणि लीळाचरित्र याचं प्रमाण आहे की निळभट्ट भांडारेकरांनी 16 वर्ष स्वामींच्या सेवेमध्ये उपयोगी लावलेली आहेत. एका क्षणामध्ये घर सोडलंय, सगळं काही केलेलं आहे आणि परत काही घरी जाण्याचा विचार नाही, काहीच नाही. आणि जे काही आहे ते देवाच्याच उपयोगी लावायचं असं म्हणून ईश्वर धर्मी, ईश्वर सन्निधानी आपलं आयुष्य त्यांनी वेचलं. आणि मग आता शेवटचा काळ आल्यानंतर आता जर का आपण निळभट्ट भांडारेकरांच्या ठिकाणी असतो तर आपण काय म्हटलं असतं? देव म्हणाले असते की जगायचं की जायचं? आपण म्हटलं नाही, अजून जगायचं आहे. आपण देवाकडे ते जे काही देवाने आपल्याला देऊ केलं आयुष्य ते आपण लगेच घेतलं असतं. परंतु आमच्या स्वामींचं म्हणणं काय आहे? आता मरा तरी चांग, जगा तरी चांग असं देव म्हणत नाहीत. कारण की जगला जर का जीव तर तो काय करेल? गुण आचरेल की दोष आचरेल? जोपर्यंत स्वामी समोर आहे तोपर्यंत गुण आचरण्याचा प्रयत्न असेल, पण स्वामी नसतील तर दोषच होईल. असं लहान ते महिला मंडळ काही लहान मुलांना आणत नाही, ते म्हणजे त्याला इकडे आणलं की तो मस्तीच करेल आणि कुठे त्याला सोडून जात नाहीत. कारण की मग आपल्या माघारी त्यांनी काही इकडचं तिकडे केलं म्हणजे लहान पोरगा त्याला काही समजत नाही, म्हणजे आईला त्याच्यावर विश्वास नसतो. तसं देवाला पण आपल्यावर विश्वास नाही. हा जर का आपल्या डोळ्यापुढेच निर्दोषपणे जर का सरला तर चांगली गोष्ट आहे. परंतु जर का आपण तिकडे गेलो आणि याला इथेच ठेवलं तर काय होईल? हा एखाद्या दोष आचरण करेल काहीतरी. आणि म्हणून आता मरा तरी चांग असं आमच्या स्वामींचं म्हणणं आहे. याच्यामध्ये सुद्धा म्हणजे एखाद्याला आपण मर म्हटल्यानंतर आपला त्याच्यामध्ये द्वेष दिसतो, पण आमचे स्वामी आम्हाला मरायला सांगतात त्याच्यामध्ये सुद्धा काय आहे? देवाचं प्रेम आहे, देवाचा आपुलकेपणा आहे आपल्याविषयी की आपल्याला दोष घडू नये म्हणून. आणि त्या मरण्यामध्येच आपलं जगणं आहे. असं सन्निधानातले अनेक भक्त मंडळी ज्यांची नावं आपण घेतली, हे गेले म्हणजे देहातनं गेलेले आहेत, वांचून तर ते जगलेलेच आहेत. म्हणजे अजूनपर्यंत सुद्धा त्यांचं नाव आपल्याला माहिती आहे. आपल्या खापर पंजोबांचं नाव माहिती आहे का आपल्याला? खापर पंजोबांच्या वडिलांचं नाव माहिती आहे का आपल्याला? ही तर आत्ताचीच पिढी आहे. परंतु 800 वर्षापूर्वीचे भट्टोबास, माहीम भट्ट आम्हाला माहिती आहेत, म्हणजे ते जगले खऱ्या अर्थाने, म्हणून आजही आपल्या हृदयामध्ये ते जिवंत आहेत. अशा प्रकारे स्वामींनी त्यांना म्हटलं की भटो काळ वंचना का कराना, यावर ते म्हणतात मज हे सन्निधान ऐसी उसी से मांडी कैची जी. म्हणजे जरी मी माझं आयुष्य पुढे ढकललं, पण आज जी मला जे सौभाग्य लाभलेलं आहे की मृत्यूही आलेला आहे, आणि त्यावेळेला या देहातनं जात असताना किती मोठा सुंदर योगायोग आहे की देवाची मांडी मला मिळालेली आहे. एरवी आपण देव आठवत आठवत जाऊ. आता आपण ते जर का सुरुवात केलं स्मरण, तर आपल्यालाही आपल्या देहाच्या शेवटी देव आठवेल, स्मरण होईल. परंतु आपल्या डोक्याखाली काय असणार आहे? कसली उशी असेल?
कापसाची उशी असेल, स्वामींच्या मांडीची उशी असेल का? नसेल. आणि स्वामींचं श्रीमुख आपल्याला बघायला मिळेल का? म्हणजे या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. इथे देवाचं नाव आठवणं समजा शक्य होईल आपल्याकडनं, पण मांडी आणि ते श्रीमुख अवलोकन या दोन गोष्टी तर आपल्याला अजिबात भेटणार नाहीत. निळभट्टांना ती संधी आहे. आपण जर का निळभट्टांच्या ठिकाणी असतो तर ती संधी आपण घालवली असती की देवा ठीक आहे नंतरचं नंतर बघू, पण आता आयुष्य वाढवा आमचं. पण निळभट्टांनी ती संधी घालवली नाही. जगून करायचं काय आहे? आपल्याला पुढचा प्रवास जन्म मरण करायचाच नाही. आपल्याला पुढचा प्रवास मोक्ष मार्गाच्या दिशेने जर का करायचा असेल तर आत्ता आपल्याला याच स्थितीमध्ये आपल्याला या देहातनं जीव आपल्याला जाऊ द्यावा लागेल. आणि तो जात असताना स्वामींची जी काही श्रीमूर्ती आहे, श्रीमुख आहे, ते अवलोकन करत करत देवाला आठवतच मला या देहातनं जाता आलं तर याच्या वेगळं मोठं सौभाग्य कुठलंच नाही. होवावे काही ते आताची होवावे जी, म्हणजे असंही येतो पाडबेत की स्वामींना त्यांनी विचारलं ही परत मला अशी उशी आणि हे श्रीमुख अवलोकन करण्याचा योग परत प्राप्त होईल का, परत जेव्हा मृत्यू येईल? स्वामी म्हणतात ते काही आम्ही सांगू शकत नाही. मग ते म्हणाले मग जे काही व्हायचं आहे ते आत्ताच होऊ द्या. आणि मग श्रीमुख अवलोकिता, जे काय व्हायचं ते आत्ता श्रीमुख अवलोकन करत करत माझ्या आयुष्यामधला हा क्षण मला अनुभवू द्या. मग देहावसान झाले. आणि मग निळभट्ट भांडारेकरांचं देहावसान झालं. स्वामींच्या मांडीवरच त्यांनी आपला जो जीव आहे, आपला जो जन्म आहे तो ईश्वराच्या चरणी अर्पण केलेला आहे. त्यांच्या देहातनं जाण्याला मृत्यू म्हणत नाही, ते मेले असं म्हणता येत नाही. एरवी व्यवहारामध्ये आपण म्हणतो ते सरले बरं का, ते मेले बरं का. परंतु जर का एखादा ईश्वर साधक जर का सरला तर त्याला मेला, मृत्यू झाला असं म्हणता येत नाही. त्याला देवाज्ञा झाली हा शब्द आहे. ते देवदर्शनाला गेले याही अलीकडचा शब्द म्हणजे देव आज्ञा झाली. का बरं असं? कारण की अनुसरल्याचे जीने मरणे ते ईश्वराच्या अधीन असल्यामुळे ईश्वर जेवढ्या दिवस ठेवतील ईश्वराची आज्ञा असेल तोपर्यंत राहणार. ईश्वराची आज्ञा झाली तेव्हा ते त्याच्यातनं देहातनं जीव जाणार. म्हणजे त्याला ईश्वराची आज्ञा, त्यांच्या जगण्याला पण ईश्वराची आज्ञा आहे आणि देहातनं जाण्याला सुद्धा ईश्वराचीच आज्ञा आहे. म्हणून त्याला देवाज्ञा असा शब्द उच्चारला जातो आणि किंवा देवदर्शनाला गेले असंही म्हटलं जातं. आणि अशा पद्धतीने त्यांचं देहावसान झालं. आमच्या स्वामींनी तिथल्या त्या पुजाऱ्या करवी कुदळी पावडे वगैरे मागवले आणि पायाकडे त्या बळव्याने धरलं, म्हणजे त्या पुजाऱ्याने, आणि आमच्या स्वामींनी त्यांच्या डोक्याकडे धरलेला आहे आणि त्यांचा निक्षेप केलेला आहे. म्हणजे भूमिडाग जो आहे तो त्यांना दिल्या गेलेला आहे. मग स्वामी म्हणतात बाई यासी तेथ नसवेची, म्हणजे मग तिथे आम्हाला थांबण्याची इच्छाच निर्माण झाली नाही. म्हणजे आमचे स्वामी सुद्धा असा भक्त जर का गेला तर परमेश्वर सुद्धा काय होतात? उदास होतात. परंतु मनुष्य वेशानुरूप ते अवदास्य आहे. मूळ स्वरूपामध्ये असं कुठलंही अवदास्य वगैरे काही येत नाही. कारण की तो जीव इथून निघाला आणि कुठे गेलाय? ईश्वर स्वरूपाच्याच दिशेने त्याचा प्रवास सुरू झालेला आहे. उद्या क्रियापूर्णत्वाच्या देही जन्म होईल त्यांचा, नंतर पुनःसंबंधी त्यांचा जन्म होईल, नंतर मग तिथून पुढे शाब्द अपरोक्ष सामान्य विशेषपर्यंत ते स्वामींसोबतच राहणार आणि मग प्राप्तीला सुद्धा ईश्वर स्वरूपामध्येच ते पावन होणार आहेत. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण ही निळभट्ट भांडारीकरांची लीळा बघितली. अवयव मांडी आहे. कालच्या सत्रातली जी काही लीळा बघितलेली होती ती जाणू विभागातली लीळा होती. आमच्या स्वामींनी जाणू उचलून, म्हणजे मांडी उचलूनच सशाला आमच्या स्वामींनी काय केलेलं होतं? आश्रय दिलेला होता. आता या दोन लीळेचा संदर्भ असा आपण लावू शकतो की जेव्हा आपण अज्ञान आहोत किंवा परमेश्वराच्या
बाबतीमध्ये आपल्याला तेवढंसं ज्ञान नाही आहे, त्यावेळेला आपल्याला ते ज्ञान प्राप्त करण्यासाठी, ईश्वर सन्निधान प्राप्त करण्यासाठी ईश्वराकडे आपल्याला यावं लागेल. जसा ससा धावत आलेला आहे, सशाच्या मागे जे कोण 2 श्वान लागलेले आहेत आणि 2 पारधी आहेत. श्वान म्हणजे कोण आहेत? जड आणि चेतन पदार्थ हे श्वान आहेत. आपल्या मागे जड चेतन पदार्थच लागलेले आहेत. जड म्हणजे निर्जीव जे काय आहे, आपल्याला प्रॉपर्टी पाहिजे की नाही, घर पाहिजे, गाडी पाहिजे, शेत पाहिजे आपल्याला, हे सगळं जड म्हणजे निर्जीव पदार्थामध्ये येतं. याच्यासाठी आपलं आयुष्य चाललं. आणि चेतन म्हणजे आपले नातलग वगैरे, यांना आपण आयुष्य देतो, हे सगळे आपल्या मागे लागले. जरी तुम्ही स्वतः कंटाळले तरी सुद्धा शेतात जावंच लागतं, काम करावंच लागतं, कारण की हे सर्व पालन पोषण करायचं आहे. आणि याच्या मागे कोण आहे? जड चेतन पदार्थाच्या मागे विकार विकल्प आहे. ते विकार आणि विकल्प यांनी तुमच्या मागे जड चेतन पदार्थ लावून दिले आणि यांच्यामुळे आपल्याला आयुष्यभर धावाधाव पळापळ करावी लागते. याच्यातनं तुम्हाला जर का तुम्हाला कुठे स्वस्थता पाहिजे असेल तर तुम्हाला देवाकडे यावं लागेल, येथ शरण यावं लागेल. स्वामींनी जे सांगितलं, देवाच्या शरण यावं लागेल. आणि आल्यानंतर देव सुद्धा आपल्याला आश्रय देणार आहेत. तुम्ही असं समजायचं नाही की आपण देवाला शरण जाऊ, पण देवाने जर का आपल्याला आश्रय नाही दिला तर नाही. येत शरण आले, देवाने सांगून ठेवलेलं आहे. त्यामुळे घाबरायचं नाही, शरण जाण्याचा विधी करायचा. आता शरण आल्यानंतर सशाला त्या कुत्र्यांची किंवा त्या पारध्यांची काहीच भीती वाटली नाही, कारण देवाच्या शरण आलेलं आहे, विधीमध्ये आलेले आहेत ते. आता आपण पण विधीमध्ये आल्यानंतर आपल्याला कुठल्याही दोषरूप पदार्थाची भीती नाही. फक्त आपण काय केलं पाहिजे, जसं सशाने आल्यानंतर काय केलं, श्रीमुख जे आहे स्वामींचं ते अवलोकन करत होते शेवटपर्यंत. म्हणजे काय करत होते, त्यांचं लक्ष देवाकडे होतं. म्हणजे त्यांचं लक्ष जड चेतन पदार्थाकडे नव्हतं, विकार विकल्पाकडे त्यांचं लक्ष नव्हतं. का नव्हतं? कारण की देवाकडे लक्ष होतं. म्हणजे तुम्ही एकदा स्मरणामध्ये आणि देवामध्ये स्वतःला रमवून घेतलं की कुठल्याच दोषाकडे तुमचं लक्ष जात नाही. आमच्या निळभट्टांनीच, त्यांना इंगळी चावली, वेदना वाढत होत्या, पण त्यांनी त्यांचं लक्ष कुठे नेलं? देवाच्या स्तुतीकडे, प्रशंसेकडे त्यांनी आपलं लक्ष नेलं. त्याच्यामुळे त्या इंगळी दंशाच्या ज्या वेदना होत्या त्या वेदनेकडे त्यांचं लक्षच राहिलं नाही. अशा पद्धतीने ससा जो आहे तो स्वामींचं श्रीमुख अवलोकन करत आहेत. म्हणजे आपण सुद्धा देवाला शरण गेल्यानंतर नामाचं स्मरण, श्री नाम किंवा चतुर्विध स्मरण हे आपण सुरू ठेवलं पाहिजे. आपण इथे निरूपणाला पण येतो तर काय होतं, माझ्या बोलण्याआधी तुम्ही लोक बोलत असता, आता माझं बोलणं झाल्यानंतर परत तुम्ही लोक बोलत असता. परंतु तुम्ही आधी पण काय केलं पाहिजे, काय केलं पाहिजे, आधी पोथीला आल्यानंतर इथे स्मरणच केलं पाहिजे. मी अनेकदा उदाहरणं देतो की मार्गामध्ये पोथी असते तर आधी अर्धा तास आधी काही लोक जातात, बसतात आणि स्मरण करतात. आम्ही संवत्सरला होतो, बेल व्हायची 2:30 वाजता. बेल होता होताच मोठे बाबा जे होते, सरलेले बाबा, ते आधीच जाऊन तिथे बसायचे आणि पोथी सुरू होईपर्यंत त्यांचं स्मरण चालू राहायचं. आता एवढे मोठे अधिकारी आहेत पण स्मरण त्यांना करायचं आहे. म्हणजे पोथीच्या आधी ते सुद्धा स्मरण करतात. का? की देवाला विनंती आहे की योग्य ते आणि यथार्थ अजून काहीतरी नूतन स्फुरलं पाहिजे. प्रार्थना देवाला त्या माध्यमातून ते करत असतील. आता आम्ही सुद्धा आधी जाऊन तिथे स्मरण करायचं. कशासाठी? की आता जे बाबा काही सांगणार आहेत निरूपणातनं, जी काही चर्चा होणार आहे ती आम्हाला उमटली पाहिजे, समजली पाहिजे. ते ज्ञान हृदयामध्ये आमच्या हृदय गाम्य झालं पाहिजे, म्हणून ते स्मरण आहे. जर का ते स्मरण तुम्ही निरूपणाच्या आधी केलं तर होत असलेलं निरूपण लक्षातही राहील, समजेलही, उमटेलही, आचरणातही येईल आणि त्याच्यानेच देव प्राप्त होणार आहे. म्हणून ते स्मरण अतिशय महत्त्वाचं आहे. मग ससा जो आहे तो स्मरण करतो म्हणून इतर ठिकाणी त्याचं दोषाकडे लक्ष नाही. आता तुम्ही पण म्हणा आम्ही स्मरण करतो, पण आपले डोळे उघडे असतात, आपल्याला सर्व दिसतं. स्मरण हे नेहमी डोळे बंद करून केलं पाहिजे.
तुम्ही डोळे बंद करा, नामस्मरण करा, तुमचे विचार कुठे जाणार नाही, तुमचे डोळे कुठे जाणार नाही आणि सर्व निर्दोषपणे तुमचं स्मरण होईल. सशाने तेच केलं, आपल्यालाही तेच करायचं. असा जर का प्रवास आपला सुरू झाला, ईश्वराच्या विधीच्या अधीन जर का आपण झालो आणि अधीन झाल्यानंतर देवाच्या नामाचं स्मरण करत करत जड चेतन आणि विकार विकल्पाकडे आपण दुर्लक्ष केलं तर काय होईल? ससा कुठे आहे? स्वामींच्या मांडीखाली आहे. हा प्रवास जर का आपण इथे सुरू केला तर हळूहळू हळू तो प्रवास आपला वाढत जाईल, आपली योग्यता वाढेल, अधिकार वाढेल आणि आपण देवाच्या मांडीवर येऊ. आपण आता देवाच्या मांडीखाली सुद्धा नाही आलेलो, आपल्याला मांडी घालून मांडीवर यायचं आहे. मांडीखाली सशाचं स्वामींनी जीवाचं रक्षण केलेलं आहे, त्यांचा जीव वाचवला आणि इथे मांडीवर नीळभट्टांचा देह गेलेला आहे. म्हणजे दोन प्रवास आहेत, एकीकडे जीव वाचवतायत, आम्हाला आता जीव वाचवायचा नाही, आमचा जीव गेला पाहिजे आणि तो देवासाठी म्हणून गेला पाहिजे. देवाला आठवत आठवत तो आमचा देह गेला पाहिजे, जीव गेला पाहिजे, हा प्रवास आमचा सुरू झाला पाहिजे. एकीकडे ससा जो आहे तो कुठेतरी भीतीमुळे तो आलेला आहे आणि नीळभट्ट जे आहेत ते भक्तीमुळे आलेले आहेत. हा प्रवासातला फरक आहे. आम्हाला तिथून प्रवास, भीतीतनं जरी प्रवास आमचा सुरू झाला तरी तो भक्तीपर्यंत येऊन पोहोचला पाहिजे. आमचा प्रवास मांडीखाली जरी सुरू झाला तरी स्वामींच्या मांडीवर आमचं डोकं आलं पाहिजे. आणि अशा प्रकारचा जो काही विधी आहे तो निश्चितच नीळभट्ट भांडारेकरांना घडलेला आहे आणि आमच्या स्वामींच्या श्रीमूर्तीचं अवलोकन करत करत त्यांचा देह गेलेला आहे. पुढची लीळा येते, एकादशीसी सौभागा करवी केळे खाववने. एकादशी आहे आणि मग त्या दिवशी बहुतांश लोकांचा उपवास असतो. ते उपवास का करतात, कसा करतात वगैरे खूप लोकांना माहीत नसतं, पण त्यांना त्यांच्या पूर्वजांनी सांगितले तशा पद्धतीने ते उपवास करत असतात. मग इथे पूर्वार्ध 305 क्रमांकाची लीळा बीड या ठिकाणची. एकुदिसू गोसाव्यांसी दुपहारचा पूजा सुरू झाला. एकदा आमच्या स्वामींचा दुपहारचा पूजा अवसर झाला. स्वामींचे एकूण त्रिकाळ पूजा अवसर व्हायचे. एक सकाळचा प्रातप्रहरीचा जो पूजा अवसर आहे तो, एक मध्यान्हकाळीचा म्हणजे दुपारचा पूजा अवसर आहे तो, आणि एक सायंकालीन पूजा अवसर स्वामींचा संपन्न व्हायचा. आरोगणा झाली, पहुड पहुड झाल्यानंतर भोजन झालं. स्वामींच्या भोजनाला आरोगणा हा शब्द आहे. पहुड, स्वामींच्या झोपण्याला पहुड हा शब्द आहे, उठण्याला उपहुड हा शब्द आहे. दुपारची वामकुक्षी स्वामींची झाली आणि स्वामी आसनी उपविष्ट होते. बाईसा म्हणतात, बाबा केळे बहुत साचले असती, नासती वेसी जतू का. म्हणजे स्वामींसाठी अवसराला अनेकांनी काही ना काही फळं आणतात, त्यामध्ये केळी बहुत आलेली होती. अलीकडे पण तुम्ही जर का बघितलं की कोणी अवसराला जात असेल तर केळी जास्त नेतात. का? थोडं स्वस्त पण असतात आणि संख्येने जास्त दिल्या जातं. आपलं स्वस्तात काम असतं सगळं. आपण जर का देवाला फुलं व्हायची म्हटली तर ती पण झेंडूची फुलं जास्त येतात, स्वस्त असतात. गुलाबाची फुलं, चाफ्याची फुलं खूप क्वचितच व्हायला जातील, सुगंधित फुलं. एरवी आपल्यामध्ये चढाओढ आहे सध्या पंथामध्ये, 1 लाख फुलं व्हा, इतके फुलं व्हा, तितके फुलं व्हा. पण ती फुलं कसली वाहतात? झेंडूची फुलं स्वस्तात मिळतात म्हणून व्हायला जातात. माझं म्हणणं आहे 1 लाख फुलं व्हायची तर चाफ्याची फुलं व्हा. ते फूल एक फूल 1 रुपयाला जरी आलं तर कितीची फुलं होतील? ते 1 लाख रुपयाची फुलं होतील. परंतु पैशाचा विचार आला की लगेच झेंडूची फुलं लोकांना आठवतात आणि मग म्हणतात आम्ही 1.25 लाख फुलं देवाला वाहिली. अर्थातच समाधानच समाधान आहे. या ठिकाणी फळांच्या बाबतीमध्ये सुद्धा असंच आहे की त्यांनी केळी भरपूर येतात आणि ती केळी भरपूर आली. बाईसा म्हणतात, बाबा हे वाटून दिली पाहिजेत केळी प्रसाद म्हणून, नाहीतर काय होतील, ती खराब होऊन जातील. स्वामी म्हणतात, बाई आणा आरती, घेऊन या इकडे. मग बाईसांनी आणले, मग वाटे केले, म्हणजे 1-1 किंवा 2-2 केळींचा एक वाटा स्वामींनी तयार केला आणि मग सौभागा तिथे आहेत
त्यांना स्वामी म्हणतात, बाई केळे खाल का तुम्ही? तर ते म्हणतात, जीजी माझं एकादशी मी न खाय, आज माझा उपवास आहे एकादशीचा, मी काही खाणार नाही. गोसावी वृद्धाबाईसांना म्हणजे आबाईसांना म्हणतात, बाई तुम्ही खाल का केळे? ते म्हणतात, जीजी मला सुद्धा एकादशी आहे, आम्हा 12 मासी आहे एकादशी, 12 महिने आम्ही एकादशी पाळतो, आम्ही पण काही खाणार नाही. कडक पाळतात एकदम. स्वामी म्हणतात, मासोपवासनी सी तरी काही म्हणोची नाही, आईसे अवघाची निराकरिले. देवानी सगळ्यांना विचारलं बरं का, परंतु कुणीच हो म्हणायला तयार नाही. नावेक जव आले तव सौभागाची भूक लागली. आता देवाची लीळा आहे. उपवास करणाऱ्या बायांचं किंवा उपवास करणाऱ्या लोकांची एक सवय असते, त्यांना ती भूक लागू देत नाहीत, ते लागत नाही भूक समजा त्यांना. पण इथे आता सौभागांना एवढी भूक लागली की त्या बाईसाजवळ आल्या आणि बाईसांना म्हणायला लागल्या की देव स्वामी मला मगाशी म्हणत होते की केळे खाल का, पण मी नाही म्हणाले, परंतु माझं एकादशी असल्यामुळे पण आता मला इतकी भूक लागलेली आहे की आता मी उपवास सोडायला तयार आहे, आता काहीतरी मला खायला पाहिजे. स्वामी आता ती देवाचीच लीळा आहे. देव तिकडून ऐकतात की सौभागा काहीतरी बोलतायत बाईसांना. मग स्वामी विचारतात, बाई हे काय म्हणतात बरं? तर बाईसांनी सांगितलं की देवा यांना भूक लागलेली आहे आणि त्यांनी मगाशी तुम्ही केळी देत होती पण त्यांनी नाही म्हटलं, ते सांगत आहेत. ऐसे म्हणती असे. मग स्वामी म्हणतात, बाई या इकडे. मग सौभागा स्वामींजवळ येतात, गोसाव्यांजवळ बसतात. गोसावी बाईसांना म्हणतात, बाई केळे आणा, घेऊन या इकडे. मग येत सोलून द्या केळे. बाईसांना तिथे बसवलं स्वामींनी. बाईसाही वयस्कर आहेत म्हणून तुम्ही इथे बसा. आणि सौभागा सुद्धा कशा आहेत? वयस्कर आहेत, स्वामींच्या आईच्या वयाच्या ते आहेत. आणि स्वामींनी मग बाईसांना ते केळे सोलून मागितले. मग आपली मांडेवरी तयाचा माथा ठेविला. त्या सौभागाचा माथा आपल्या मांडीवर ठेवला आणि मग स्वामी म्हणतात त्यांना आ करा आणि केळं जे सोललेलं आहे ते त्यांच्या तोंडाजवळ नेतात आणि ते आता म्हणतात काय तर मला आता खायला मिळेल, पण स्वामीच ते खाऊन घेतात, त्यांना देत नाहीत. कारण की मगाशी देव देत होते परंतु त्यांनी घेतलं नाही. खूप वेळा असं असतं की देव देतात आपल्याला परंतु ते आपण घेत नाही. आपल्या जवळ निरूपण असतं पण आपण ते घेत नाही. आणि नंतर मग कुठेतरी लांब असलं की धावपळ करत मग तिथे पोहोचायचं निरूपणाला. परंतु जेव्हा आपल्या जवळ असतं कधी तेव्हा ते, मी तर म्हणत असतो, निरूपण कुणाचंही असं ब्रह्मविद्या निरूपण कुणाचं जरी असलं तरी ते ऐका. कारण की धर्मवार्ता तिथे काही ना काही होत असते आणि त्यावेळी ईश्वराचं अधिष्ठान असतं, तर तिथे आपण त्यावेळी उपस्थित झालंच पाहिजे. आणि मग जर का आपण आज टाळलं तर उद्या आपल्याला किती जरी वाटलं तरी तो योग आपल्याला प्राप्त होत नाही. मग स्वामींनीच ते खाऊन घेतलं. परत स्वामींनी ते केळं त्यांच्या तोंडासमोर नेलं आणि मग परत बाईसांनी ते सोलून दिलं. बाईसी वाटा साखर घातली, वाटीमध्ये साखर आणलेली आहे, त्या साखरेशी ते केळं घोळलं. असं तुम्ही खाल्लं का कधी? असं साखर घोळून, ते खरबूजमध्ये वगैरे साखर टाकून खातात, परंतु केळी आहे, आता जाऊन तुम्ही कधी खा, तसं प्रयोग करून बघा, त्या निमित्ताने लीळा तुम्हाला आठवेल. आणि त्या साखरेमध्ये ते केळं घोळून आणि मग ते स्वामींनी परत त्यांना दाखवलं आणि श्रीमुखी सुदले स्वामींनीच खाऊन घेतलं ते. आणि मग ते मांडीवरून स्वामींचे उठल्या त्या आणि ते म्हणतात, नागे आई केळे आपण आरोपण करीत असे. जे म्हणजे ज्याला भूक लागलेली आहे त्यालाच ही लीळा कळेल. म्हणजे भूक लागल्यानंतर मामाजी आम्हाला सांगतात की कडकडून भूक लागलेली आहे, ताटं वाढलेली आहेत पंचपक्वान्न, आणि मग तुम्हाला म्हटलं की आता 15वा अध्याय म्हणा. तुम्ही म्हणाल का? 15वा अध्याय म्हणाल, पण मध्ये मध्ये पापड खाल, भजी खाल, तोंडात टाकत राहाल ते. म्हणजे त्याच्या आधी जर का आपल्याला कोणी म्हटलं 15वा अध्याय म्हणा तर आपण म्हणू शकतो, पण ताट समोर आहे आणि आता खायचं म्हटल्यानंतर, आता आपल्याला थांबायचं म्हटल्यानंतर ते शक्य नाही, नियंत्रण होत नाही. आणि यांना तर एवढी भूक लागलेली आहे, पदार्थ समोर येतोय परंतु तो खाल्ल्या जात नाही. मग ते उठल्या आणि मग ते म्हणतात, देव मला काय करतायत, मला म्हातारीला देव
फसवता आहेत आणि माते आपण चाळवीत असे जे स्वतःच ते पदार्थ स्वामी ते फळ खात आहेत. स्वामी म्हणतात आता न चळवी जे, आता काही फसवणार नाही, तरी मालूबाईची आण, जर का आता फसवलं तर मालूबाईची आण, असं स्वामी म्हणतात. आणि मग गोसावी तया करवी, तृप्तपर्यंत केळे खावविली. मग तृप्तपर्यंत म्हणजे त्यांना जी काही भूक लागलेली होती त्या भुकेपेक्षा थोडंसं काकणभर जास्त त्यांनी केळी खाल्ली आणि तृप्त झाले, ते बरं वाटलं त्यांना. अशा प्रकारे या ठिकाणी सुद्धा स्वामींच्या मांडीचा उच्चार या ठिकाणी होतो. पुढचा जो अवयव घेतलेला आहे तो जगन प्रदेश म्हणजे कमरेचा जो भाग आहे स्वामींचा, त्या संदर्भातल्या लीळा आपण बघणार आहोत. शुद्रा नदी स्वेतू बांधणे, गंगा तटी काळदास भटाचा उपहारू स्वीकारू. संगमेश्वर पूर्वार्थ 514 क्रमांकाची लीळा आहे. शुद्रा नदी, शुद्रा हे त्या नदीचं नाव आहे किंवा छोटी नदी म्हणून त्याला क्षुद्रा नदी असं म्हटलेलं आहे. त्या नदीवर सेतू म्हणजे एक सांडवा जो आहे तो बांधण्याची सेवा इथे स्वामींनी दिलेली आहे भक्त मंडळींना. स्वतः स्वामी सुद्धा त्या सेवेमध्ये त्या भक्तजनांसोबत उभे आहेत तिथे. आणि गंगा तटी काळदास भटांचा उपहार स्वीकार केलेला आहे. बाईसे नांदोरासी भिक्षेसी जाते, शुद्रा नसीसी चिखलू होता, तेत बाईसे माखली. आता सांडवा का बांधतात देव? भक्तासाठी. बाईसा नदीच्या पलीकडे, स्वामी संगमेश्वरला आहेत, नदीच्या पलीकडे बाईसा ज्या आहेत ते भिक्षेला जात असतात आणि मध्ये ती छोटीशी नदी आहे. मग तिथे ते चिखल पण आहे थोडा, नदी म्हटल्यानंतर थोडं काठाला अलीकडे पलीकडे थोडा चिखल असेलच. तिथे बाईसा माखल्या म्हणजे त्यांच्या कपड्याला वगैरे चिखल लागला, पायाला चिखल लागला. मग गोसाव्यांशी पूजावसर संपन्न झाल्यानंतर आमचे स्वामी त्या नदीकडे विजे करतात. सरीचे अवधूत आहेत. गोसावी मेघवनीये पागेचा धाटा घेतला. मेघवनीये म्हणजे मेघ कुठल्या रंगाचे असतात त्या रंगाचा, म्हणजे जो काही पागेचा धाटा आहे तो स्वामींनी घेतला. फुट्याची तळसुती केली म्हणजे उपरण्याचं अशी पट्टी तयार केली आणि ती कमरेला अशी स्वामींनी बांधलेली आहे. गोसावी तेच उभे राहून अवधूता करवी सांडवा बांधवीत असती. सांडवा अवधूतांना सांगितलं अशा अशा पद्धतीने हे करा आणि ते सेवा करत आहेत. तेवढ्यात उपाध्ये आले. गोसाव्यांना आमच्या स्वामींना त्यांनी दंडवती घातली, श्रीचरणाला लागले. ते उपाध्या भेटी झाली. साडेगावनी काळदास भट उपहार घेऊन आलेले होते. गोसावी तयार ते येताना बघितलं आणि मग म्हणतात आता येत अभ्यागते आली, म्हणजे सेवा सुरू आहे. आणि सेवा सुरू असताना काळदास भट उपहार घेऊन आलेले आहेत. मग स्वामींनी बघितलं आता अभ्यागते आली आणि आता भोजनाची पण वेळ झालेली आहे, उपहाराची वेळ झालेली आहे. आता काय करावं लागेल? महात्म्या होवावे लागेल, म्हणजे आता परत महात्म्यासारखं राहावं लागेल. आता स्वामी सेवेसाठी तिथे उभे आहेत, म्हणजे जी काही सेवा चालू आहे अवधूतांकरवी त्यासाठी स्वामी उभे आहेत. स्वामींनी आपलं जे काही धोतर आहे ते सुद्धा वर बांधलेलं आहे असं, कारण की तिथे चिखल आहे. मग आता ते आल्यानंतर मग गोसावी वस्त्रापासी बीजे केले, वस्त्र जिथे काढून ठेवलेले तिथे स्वामी गेले आणि बहिर्वास म्हणजे धोतर जे आहे तो वेळीला व्यवस्थितपणे फुट्याची बुंती घातली, म्हणजे उपरण्याचं आता बुंती केलेली आहे, म्हणजे थोडंसं ऊन लागू नये म्हणजे श्रीमुकुटावर स्वामींनी ते वस्त्र घेतलेलं आहे. आणि गोसावी भोजन त्याकडे बीजे केली, जिथे भोजन होतं त्या ठिकाणी आमचे स्वामी जातात. पुढे काळदास भट आहेत, मागे गौराईसा. स्वामींच्या पुढे काळदास भट चालत आहेत, मध्ये स्वामी चालत आहेत आणि त्याच्या मागे स्वामींच्या मागे काळदास भटांची जी पत्नी आहे गौराईसा ती चालत आहे. तिच्या डोक्यावर आंबीचेया वडेयाचे मडके. आंबीचेया म्हणजे एक तर दही वडे म्हणा किंवा आंबट चटणीसोबत खाण्याचे वडे, ते तिच्या डोक्यावर असलेल्या मडक्यामध्ये ते वडे सगळे बनवून घेतलेले आहेत आणि ती घेऊन येते आहे. आणि त्यांनी स्वामींना पाहिल्यानंतर ती वेधल्या गेली
आणि श्रीमूर्ती बघत बघतच ती येत असताना वरती या दृष्टी, आता डोक्यावर काहीतरी असल्यानंतर खाली बघावं लागतं, पण खूप आधीहून लांब अंदाज घ्यावा लागतो. जर का आपल्या डोक्यावर काही नसेल तर आपण लगेच अंदाज खाली पायाखाली आपलं काय आहे ते बघत बघत चालू शकतो. पण डोक्यावर मडकं असेल तर लांबूनच असं ते बघावं लागतं, असं वागता येत नाही, तर मडकं खाली पडेल. आता ती स्वामींकडेच बघते आहे, त्याच्यामुळे खाली रस्त्याकडे तिचं बघणंच नाही आहे, दगड बिगड काही. तेणे दुचिती झाली आणि संभ्रमावस्थेमध्ये ती गेलेली आहे. कधी कधी आपण एकाच वेळेला दोन कार्य करत असतो तर थोडासा आपला संभ्रम होत असतो, तसं ती झाली आणि ती गांगरली थोडीशी आणि चालता चालता अडखळला पाय तिचा पायामध्ये तिच्यात आणि आंबाचे मडके फुटले. ते मडकं खाली पडलं आणि ते मडकं फुटलं. तैसेची वडे भरुनी घेऊन आली आणि ते वडे सांडले सगळे. मडकं थोडंसं वरवर फुटलं असेल, ते वडे तिने काय केले, भरून घेतले. अर्थातच तिथे माती नसावी, नाही तर माती असती तर ते सगळे वड्यांना ती माती लागली असती, किंवा तिथे खडकाचा भाग असावा, गवताचा भाग असावा, म्हणून ते सगळे वडे भरून घेतले. आली स्वामींना गोसावी कपाटासी बीजे केले. ती आली म्हणजे असं कोहकासारखा भाग, तिथे स्वामी आले, श्रीचरणा लागली, स्वामींचा गुळणा वगैरे झाला, चरण प्रक्षालन झाले, टिळा लावला स्वामींना, बाईसांनी पूजावसर केला आणि मग गोसाव्यांशी बाईसी ताट केले. ताट वाढल्या गेलं स्वामींच्या भोजनाचं. भक्तजनाशी ठाय केले, भक्तजनांना सुद्धा वाढलं. स्वामी विचारतात, आता त्या ताटामध्ये वडे वाढलेले नाहीयेत, कारण की का नाही वाढले, का बरं, कशामुळे नसतील वाढले? हा, खाली पडले ना ते जमिनीवर. आपण लिळा ऐकताय ना तुम्ही लोक की नाही? वडे खाली पडले की नाही? वडे खाली पडल्यामुळे ते काय झालं, त्याला माती लागली असेल नसेल, पण खाली पडलेले वडे देवाला कसे काय द्यायचे बरं? जसं आपण देवाला विडा वाहताना सुपारी पडली खाली तर ती वाहतो का? नाही वाहत. परंतु नोटाला किती मळ लागलेला असेल, वाहता की नाही? सुपारी धुवून वाहतो, पैसे धुवून वाहतात का लोक? आणि आवर्जून देवपूजेवर जे द्रव्य येतं, फाटक्या तुटका नोट्या कुठेच खपत नाही, ते विड्यावर लोक ठेवतात. म्हणजे सुपारीची काळजी घेतो, सुपारी चांगलीच पाहिजे, परंतु नोट कशी का असेना ते आपण देवाला वाहत असतो. इथे वडे वाहिले नाहीत कारण की ते खाली पडलेले आहेत, परंतु स्वामींचं लक्ष आहे त्या वड्याकडे. स्वामी म्हणतात की बाई हे पहिलं काही, हे पलीकडे काय ठेवलंय बरं त्याच्यामध्ये? तीही म्हटली जी आंबीचे मडके, ते आंब्याच्या ते वड्याचे मडके आहेत ते. गौराईचे अडखोळली ते फुटले तरी सांडले, तरी गोसाव्यांशी कैसे वाढूजी, म्हणजे देवाला कसं वाढायचे ते मडकं फुटल्यामुळे ते वडे खाली पडले. स्वामी म्हणतात आणा, घेऊन या इकडे. मग तेही गोसाव्यांचा ताटी वडा ओळगविला. स्वामींच्या ताटामध्ये तो वडा जो आहे तो वाढल्या गेला. अवघ्या भक्तजनाचा ठाई वाढीला, सर्वांना वाढला. मग गोसाव्यांशी अर्पणा झाली, गुळा पौड झाला, वामकुक्षी झाली स्वामींची. मग स्वामी म्हणतात आता येत अभ्यागते आली, हे तव अरण्य. आता हे थोडंसं कसं अरण्याचा भाग आहे. हे आपण आता नंदापुरा जाई येईल, तैसेची गोसावी बीजे केले, म्हणजे आता आपण गावामध्ये जाऊ. म्हणून स्वामी सर्व भक्तजनांसह आणि ते अभ्यागत जे कोणी आले, काळदास भट वगैरे, त्यांना घेऊन आमचे स्वामी गावामध्ये गेलेले आहेत. अशा प्रकारे खाली पडलेला जो वडा आहे तो सुद्धा स्वामींनी स्वीकारला. याचं कारण असं आहे की त्यांच्या बनवण्यामागचा हेतू आहे, आवड आहे, सेवा आहे त्यांची, ती शुद्ध असल्यामुळे देवाने त्यांचं ते खाली पडलेला वडा आहे तो सुद्धा देवाने स्वीकारलेला आहे. अजून एक लीळेचा संदर्भ येतो ज्याच्यामध्ये स्वामींनी ते मातीत पडलेलं जे अन्न आहे ते सुद्धा भिक्षांनी वेचून घेतलेलं आहे. आणि अजून एक संदर्भ येतो तिसरा, की बाईसांनी चांगला ताजा भात बनवून आणलेला आहे मडक्यामध्ये. महादाईसांच्या हातात ते मडकं आहे भाताचं. देवानी सांगितलं आज काही बनवायचं नाही, आज आम्ही भिक्षांनाच आरोहण करू,
पण बाईसा म्हणतात नाही नाही, भिक्षेमध्ये कसा भात येतो, काय येतो, कसं अन्न येतं, पेक्षा आपण कमीत कमी भात तरी ताजा नेऊया देवाला. आणि बाईसा आणतात. स्वामी काय करतात, खडा मारतात त्या मडक्याला आणि तो भात सगळा धुळीमध्ये सांडवून टाकतात. एकीकडनं धुळीतनं अन्नकण वेचून खाणारे आमचे स्वामी आणि एकीकडे चांगलं अन्न धुळीत मिसळवणारे आमचे स्वामी, दोन भूमिका देवाच्या बघायला मिळतात. तर ज्या ठिकाणी स्वामी धुळीतनं अन्नकण घेत आहेत त्या जीवांची कणव आहे, ज्या जीवांनी ते अन्न दिलं त्या जीवांची ती कणव आहे, ती आवड आहे, त्याच्यामुळे देवाला ते अन्न ग्रहण करावंच लागतं. आणि जिकडे स्वामींनी ते अन्न मातीमध्ये मिसळलेले तो भात ताजा, कारण की ज्या जीवाने ते तांदूळ दिलेले असतील त्या जीवाची ती कणवच नाही की देवाच्या श्रीमुखी किंवा भक्तजनांच्या मुखामध्ये ते लागावं, अशी कणव त्या जीवाची नसल्यामुळे किंवा जे कधी काळी त्यांनी साधकाच्या हातातोंडाशी आलेला घास त्यांनी हिरतून घेतला असेल, अशा अनधिकाराचा कोणी जीव असू शकतो. जसं दंते गोपाळबासांच्या बाबतीत ते भिक्षेला म्हणजे नुसतं त्यांचं वाढायचं काम आहे, परंतु हातात आहे नुसतं वाढायचं, पण त्यांनी वाढलं नाही, जे क्षमतेमध्ये असताना सुद्धा त्यांनी ते कार्य केलं नाही, असा जो जीव आहे त्याचं अन्न परमेश्वर स्वीकारत नाही. मग ते अन्न देवानी ग्रहण केलं नाही स्वतःही आणि भक्तजनांच्याही मुखी लागू दिलं. दोषजनक जर का अन्न असेल तर ते परमेश्वर स्वीकारत नाहीत. आणि म्हणून या ठिकाणी यांची ती कणव आहे आणि म्हणून त्या कणवेस्तव देवाने तो वडा जो आहे तो स्वीकारलेला आहे. पुढची लीळा आहे ते उत्तरार्ध 143 क्रमांकाची डोमेग्राम इथली. गदो नायक जाया वस्त्रपूजा स्वीकारे वरदान मालगंटी अवसरू. मालगंटीचा अवसर गदो नायकांची जी जाया आहे पत्नी, त्यांनी स्वामींना वस्त्रपूजा केलेली आहे, त्या संदर्भातली लीळा आपण बघणार आहोत. गदो नायक कटकी धरिले होते, म्हणजे ते राजकीय सेवेमध्ये ते होते. गदो नायक त्यांची जी नोकरी होती ते राज दरबाराच्या संबंधित होती आणि त्यांना काय केलेलं होतं, कुठल्या तरी संशयावरून त्यांना अटक केलेली होती. आणि मग त्यांनी गावाला आपल्या निरोप पाठवला पत्नीकडे, तुम्ही जर का देवाकडे जर का गेलात, म्हणजे देवाकडे जावे, देवाकडे जा तुम्ही भेटायला, पाटव्य धारीचा ओली सावला न्यावा, म्हणजे चांगला रेशमी वस्त्र देवासाठी घेऊन जा आणि स्वामींना उपहार सुद्धा घेऊन जा आणि माझ्या सुटकेचे विनवावे, म्हणजे मला हे जे काय अटक केली याच्या चुकीमध्ये मी नाहीये, परंतु काय सांगता येतं कायदा काय करेल काय नाही, म्हणून आता कोणाला विनंती करावी लागेल, आपल्याला देवाला विनंती करावी लागेल. तर देवाला माझ्या सुटकेबद्दल विनंती करा. मग म्हाळाईसी उपारू निफजविला, त्यांच्या पत्नीचं नाव, त्यांनी उपहार तयार केला आणि उपहार घेऊन कावडी उपहारू तो ओली सावला घेतला, म्हणजे ते रेशमी वस्त्र सुद्धा त्यांनी ते घेतलं आणि दांडी बैसोनी आली, पालखीमध्ये ते आलेले आहेत. आणि राजमठाच्या म्हणजे तिन्ही मठाचं जे द्वार आहे महाद्वार, त्या महाद्वाराच्या बाहेर ती पालखी थांबवल्या गेलेली आहे. गोसाव्यांशी बाहेरीला ओट्यावरी आसन असे. राजमठामध्ये स्वामींचं अवस्थान असतं आणि राजमठाच्या जी काही पडवी आहे त्या राजमठाच्या पडवीला 3 स्थानं आहेत. एक स्थान आहे एक मालगंठीचं स्थान, मालगंठी अवसर दाखवणं, दुसरं आहे उंबरवट स्थान आणि तिसरं आहे दुपारचा पूजा अवसर स्थान. असे 3 स्थानं त्या पडवीला आहेत. जुन्या काळामध्ये ती पडवी पण होती आणि ते स्थान पण होते. आत्ताच्या नवीन कार्यकाळामध्ये जे काही बदल केले गेले त्याच्यामध्ये उंबरवट स्थान कुठलं आणि ते जे काही आपल्याला आधी लक्षात यायचं आता ते नवीन लोकांच्या तर लक्षात येणार नाही. अशा पद्धतीने स्वामींचं त्या पडवीला आसन आहे. त्या आल्या, स्वामींना दंडवती घातली, श्रीचरणा लागल्या. मग गोसाव्यांशी ओली सावला नारियल दर्शन केले, विडा अवसर वगैरे वस्त्रदान जे आहे ते स्वामींना अर्पण केलं. कापूर कस्तुरी चंदन पूजा द्रव्य उपहारू बाईसांच्या हातामध्ये त्यांनी दिला आणि मग स्वामींजवळ उगीची बैसली, म्हणजे देवाकडे काहीतरी मागायला आलेले आहेत परंतु त्यांनी काही मागितलं नाही, उगेच बसल्या, शांत बसल्या त्या. गोसाव्या ते विनवेना, म्हणजे देवाला कशी विनंती करायची. काही लोक जे असतात ते सहेतुकच कार्य करत असतात. ते उठसूट नारळ घेतलं की देवाकडे काहीतरी
मागत राहा. त्यांना इतकं सोपं वाटतं देवाकडे मागणं सगळं काय. पण काही जर का तुम्ही वैचारिक पातळी जर का आपल्याकडे असेल, ज्ञान असेल, तर देवाकडे आपण कधीच काही मागणार नाही. कारण देवाला सगळं माहिती आहे काय काय नाही ते. आपल्याला फक्त देवाच्या स्मरणामध्ये राहायचं आहे. आमच्या स्वामींनी नामाच्या 10 ठायात सगळं सांगून ठेवलेलं आहे. नामस्मरण करत असाल तर येणारं विघ्न पण हरेल, आलेलं विघ्न पण हरेल आणि सगळ्याच बाबतीमध्ये तुम्हाला सहाय्य होईल हे स्पष्ट सांगितलेलं असताना आता देवाला वेगळी काही विनंती करण्याची गरज नाही, देवाकडे काही मागण्याची आवश्यकता नाही. जे देवाला आवश्यक वाटेल आणि योग्य वाटेल ते आपल्याला बरोबर भेटणार आहे. जसं लहान मुलांनी काही जरी मागितलं तरी आपण वाढताना त्याला काय वाढतो, योग्य तेवढंच वाढतो. जेवढं पाहिजे तेवढंच वाढ, जे पाहिजे ते. त्यांनी म्हटलं तिखट भाजी पाहिजे तर नाही वाढत आपण. म्हणजे मोठ्याला माहिती आहे की छोट्याला काय वाढायचं आणि किती वाढायचं आहे. तसं देवाला पण माहिती आहे की आपल्याला काय द्यायचं आणि किती द्यायचं आणि कधी द्यायचं आहे. देवाकडे मागायची आवश्यकता नाही, पण आपण मागत असतो. परंतु यांना देवाला विनंती करण्याची इच्छाच होईना की काय देवाकडे मागायचं आपण. आता आपल्या बाबतीमध्ये असं घडलं म्हणून लगेच देवाकडे धावत आलो, देवाकडे आपण मागतो आहोत. परंतु आमचे स्वामी सर्वज्ञ परमेश्वर आहेत. बाईस त्यांना स्वामी म्हणतात, बाई जा तुम्ही जाल तव नायकू आले असती. त्यांनी न म्हणताच देवानी त्यांच्या विनंतीला जाणलं सुद्धा आहे आणि त्यांच्या विनंतीचा स्वीकार सुद्धा केलेला आहे. आणि त्याचा परिणाम म्हणजे स्वामी म्हणतात तुम्ही आता घरी जा. तुम्ही घरी जाय, परंतु हे जे गदोनायक आहेत ते सुटून घरी आलेले पण असतील, तुम्ही काही काळजी करू नका. मग त्या गेल्या आणि गावाला गेल्यानंतर तव तयाचे पाय धुईजत आहाती. ह्या घरी पोचत नाही तर बघतात की अंगणामध्ये गदोनायक बसलेले आहेत आणि त्यांचे पाय घरची मंडळी धुवत आहेत. आणि मग त्यांनी स्वामींच्या भेटीचा वृत्तांत सगळा सांगितला. आता परत आपण डोमेग्रामकडे येऊया. मग बाईसी ते गोसाव्यांशी चंदन ओळगविले. आता उपहार कोणाचा आहे, गदोनायकांच्या पत्नीने जो उपहार आणला, जे पूजन साहित्य आणलं, त्या पूजन साहित्याने स्वामींचं पूजन आता होणार आहे. बाईसांनी गोसाव्यांच्या भाळ प्रदेशी चंदन ओळगवलेलं आहे. जर का सकाळची वेळ असेल तर ऊर्ध्व पांढरा टिळा जो आहे तो स्वामींच्या भाळ प्रदेशी रेखाटल्या जायचा. त्याच्यानंतर दुपारची वेळ असेल तर कुठला गंध लावायचा, कसला, दुपारची वेळ आता म्हणजे ऊन आहे, गरम होत आहे. मग थंड काय असतं, थंड काय असतं, चंदन. अष्टगंध तुम्ही जे लावता किंवा चंदन टीका लावता ते नाही बरं का. जे ओरिजिनल चंदन आहे ते उगाळून त्याचा टीका जो लावला जातो ते चंदन जर का उन्हाळ्याच्या वेळामध्ये आपण कपाळाला वगैरे ते लावलं की त्याचा थंडावा राहतो, म्हणजे उन्हाचा त्रास होत नाही. म्हणून दुपारच्या वेळेला चंदनाचा आडा स्वामींच्या भाळ प्रदेशी रेखाटला जातो आणि सायंकाळीन पूजा अवसरी कस्तुरीचा जो आडा आहे तो स्वामींच्या भाळ प्रदेशी त्याचा टिळा रेखाटल्या जात असतो. बाईसांनी चंदन ओळगविले. दुपारचा पूजा अवसर आहे. दुपारती मंगळारती केली. मग गोसावी एकू साऊला मालगंठी वेडीला, एकू साऊला सरंगोनी दोही सोगे, पुष्ट विभागावरी पडती ऐसे घातले. म्हणजे स्वामींनी काय केले, त्यांनी जे 2 वस्त्र आणलेले होते त्यापैकी एक स्वामींनी काय केलेलं आहे, मालगंठी म्हणजे मल्ल जे लोक असतात ते जशा पद्धतीने कमरेला वस्त्र बांधतात चांगलं, तशा पद्धतीने स्वामींनी ते बांधलं. आणि दुसरं जो वस्त्र होतं त्याचं काय केलेलं आहे, उपरण्यासारखं स्वामींनी ते खांद्यावर टाकलेलं आहे. आणि त्या उपरण्याच्या पट्ट्याचे दोन्ही जे टोकं आहेत ते स्वामींच्या पाठीवर आलेले आहेत. अशा पद्धतीने स्वामींनी ते उपरणं परिधान केलेलं आहे. मग पटीशाळेवरी वेडे करू लागले. त्या पडवीमध्ये जी पडवी आपल्याला दिसते ती पूर्ण नमस्कारी पडवी आहे. राजमठाच्या त्या उंबरवट स्थानाचा जो काही भाग आहे पूर्ण तो नमस्कारी आहे पूर्ण. स्वामींनी तिथून चालत गेले आणि चालत आलेले आहेत. मल्ल लोक ज्या पद्धतीने वस्त्र परिधान करतात त्या पद्धतीने वस्त्र परिधान करून स्वामींनी ते चालून दाखवलं भक्त मंडळींना. आणि मग भक्तजन पुढीलाकडे मागीलाकडून स्वामी चालत आहेत आणि भक्त मंडळी स्वामींना जाताना बघतात, येताना बघतात आणि मन भरून डोळे भरून स्वामींना बघतात. सगळ्यांनाच खूप
नवल वाटतं. स्वामींनी असा अवसर आम्हाला कधीच दाखवला नाही. आणि स्वामी त्या वस्त्रामध्ये इतकं ते त्यांना ती लीळा बघताना, तो अवसर बघताना एवढा आनंद भरला सर्वांना. आणि सर्वांनी त्या लीळेचं स्वामींच्या ते अवलोकन केलेलं आहे. आणि नंतर मग थोड्या वेळाने स्वामींनी ती मालगंटी फेडली आणि आसनावर उपविष्ट झाले. आणि तेवढ्यात काय झालेलं आहे की बाहिरला कुठे महादाईसा कुठेतरी गेलेल्या होत्या. आणि आत्तासारखी सोय नव्हती की बाबा नंतर त्याचा व्हिडिओ बघितला जाईल किंवा फोटो बघितले जातील. तिथे जे प्रत्यक्ष घडलंय ते एकदाच घडणार, परत ते घडणार नाही. आता महादाईसा त्या लीळेला नव्हत्या. नंतर महादाईसा आल्या आणि आल्यानंतर त्यांनी बघितलं की इथे तर सर्वच काहीतरी चर्चेमध्ये मग्न आहेत, काहीतरी सगळेजण एखाद्या विषयावर बोलत आहेत. आणि मग आल्यानंतर स्वामी आता म्हणतात, वानऱ्या म्हातारी थोरा एका मंगळ काळा चुकली ना गा. म्हणजे भटोबासांना स्वामी विचारतात, महादाईसांना ऐकू येईल असं की महादाईसाला स्वामी काय म्हणतात, म्हातारी असा उल्लेख करतात त्यांचा की म्हातारी थोरा एका मंगळ काळा चुकली. म्हणजे एक मोठ्या विधीला त्या चुकल्या. ते थोड्या वेळ आधी आल्या असत्या तर त्यांना मंगल अवसर बघायला मिळाला असता, परंतु त्या मात्र चुकल्या. आता महादाईसा आहेत, महादाईसा काही गप्प बसणाऱ्या नाहीत. ते म्हणतात जीजी. तेव्हा महादाईसी म्हटले, कोणा मंगळ काळा चुकले जी. ते म्हणजे कसला मंगळ काळ, कुठला मंगळ काळ, म्हणजे काय झालं, ते काही निरूपण झालं की काय झालं ते सांगावे जी. म्हणून दंडवते घातली. सरळ त्यांनी दंडवत घातला. तुम्हाला जर का काही जिज्ञासा किंवा तुम्हाला काही निरूपणाला बसायचं आहे, स्मरणाला बसायचं असेल तर तुम्हाला दंडवत घालून बसावं लागतं. तुम्हाला उठायचं असेल तर काय करायचं, दंडवत घालायचे का? आता उठल्यानंतर घालणार का तुम्ही? बसताना घातले होते का? नव्हते घातले. काल सूचना मिळाली होती तुम्हाला, दंडवत घालून बसा. आता दंडवत उठताना दंडवत, उठल्यानंतर दंडवत घालायचे आणि बसण्याआधी दंडवत घालायचे आणि देवाला प्रार्थना करायची. तुम्हाला जर का स्थानवंदनाला तुम्ही गेले तर आधी 2 दंडवत घाला, मग स्थानवंदन करा. स्थानवंदनाचा विधी सगळा आटोपला, विडा अवसर झाला, निघताना परत 2 दंडवत घाला की स्थानवंदन करताना काही जर का दोष घडला असेल तर त्याची क्षमा आपल्याला मागायची आहे. दंडवत आणि दंडवताच्या माध्यमातून देवाला प्रार्थना, विनंती आणि प्रायश्चित्त असं सगळं घडलं पाहिजे. आता तुम्हाला काही जिज्ञासा करायची असेल तरी सुद्धा, तुम्हाला चर्चा करायची असेल तर तुम्हाला दंडवत घालूनच त्या चर्चेला बसावं लागेल. महादाईसांनी ते 2 दंडवत घातले आणि स्वामींसमोर बसल्या. स्वामी म्हणतात, येथून मालगंटी घातली होती. म्हणजे आम्ही मालगंठी वस्त्राचा त्या पद्धतीने आम्ही वस्त्र परिधान केलेलं होतं असं स्वामींनी त्यांना माहिती दिली. महादाईसा म्हणतात, मी चुकली आहे जी. देवा आता मी तर चुकली, मला तर काही बघायला मिळालं नाही आणि आता परत बघायला मिळणार नाही. स्वामींची प्रवृत्ती कधी काय होईल तशी सांगता येत नाही. मग आता काय करा, तरी ते मागोती करावी जी. परत तुम्ही तशा पद्धतीने वस्त्र परिधान करा. म्हणून महादाईसांनी आग्रह घेतला, विनंती केली, प्रार्थना केली. तळमळ निर्माण झाली महादाईसांमध्ये. नुसतं शब्द नाही आहेत बरं का त्याच्यामध्ये, मनातनं तळमळ आहे. आणि परत स्वामींनी काय केलेलं आहे, मालगंठी परत स्वामींनी ती नेसलेली आहे. त्या पद्धतीने वस्त्र स्वामींनी परिधान केलेलं आहे. मग भटोबासी म्हटले, होईल तरी काही मागिलाच्या सारखे होईल. आता इथे स्वामी सुद्धा महादाईसांमध्ये तळमळ निर्माण व्हावी म्हणून मुद्दाम भटोबासांना म्हटलेले आहे. आणि भटोबा सुद्धा आता मुद्दामच म्हणतात महादाईसांना चिडवण्यासाठी की स्वामी परत परिधान करतील, पण आधीला सारखा अवसर थोडीच होणार आहे. आधी स्वामी स्वतःच्या प्रवृत्तीने आणि प्रसन्नतेने स्वामींनी ते परिधान केलेलं होतं. आता तुम्ही म्हणताय म्हणून परिधान करताय, म्हणून आधीच्या सारखा आता अवसर होणार नाही. कधी कधी असं ना, एखादा पदार्थ सहज बनतो चांगला एकदम, आणि नंतरच्या वेळेला तुम्ही म्हणतात आता मागच्या वेळेसारखाच पदार्थ बनवू, सगळी तयारी करता पण मागच्या वेळेसारखा तो बनत नाही, कारण की तो स्वाभाविकता असते मागच्या वेळेला. म्हणून भटोबास म्हणतात आधीसारखं काही होणार नाही. तव गोसावी ते मालगंटी आदिलाही पस्से बरवी घातली. परंतु असं झालं की मगासपेक्षाही स्वामींनी ती मालगंटी अजून चांगल्या प्रकारे परिधान केलेली आहे.
का बरं असं झालं? कारण की महादाईचा आधीच तळमळ त्यांच्यामध्ये निर्माण झालेली आहे की मी आधीच्या अवसराला चुकली, ही तळमळ तर आहेच, पण जेव्हा भटोबास त्यांना म्हणाले की आधीसारखा आता परत होणार नाही असं म्हटल्यानंतर महादाईसांमध्ये अजून तळमळ निर्माण झाली की भटोबास म्हणतात ते बरोबर आहे की स्वामींची मगाशी प्रवृत्ती होती आणि आता मी काय करते आहे, बळच स्वामींना तसं परिधान करायला लावते आहे, आदल्यासारखं नाही होणार, म्हणजे मी खरोखरच मंगल अवसराला चुकले. मध्ये तळमळ निर्माण झाली, आवड अधिक आहे, दुःख अधिक आहे, आणि म्हणून काय झालं की आधीपेक्षाही स्वामींनी ती मालगंटी बरवी घातली. एकू सावला तो सरंगणी सोगे, पुष्ट विभागावरी पडती ऐसा घातला, गोसावी वेडे करू लागले. मग परत भटोबास उपलक्षणे सर्व भक्त मंडळींनी महादाईसांनी स्वामींचा तो अवसर पाहिला. असं स्वामींनी काही वेळ त्या पडवीमध्ये आमचे स्वामी चाललेले आहेत आणि मग भटोबासी म्हटले तुम्हा झाली एक गुणी. परत भटोबासांनी त्यांना चिडवलं की बाई महादाईसांना की जरी तुम्ही मालगंटी अवसर बघितला परंतु तुम्हा झाली एक गुणी, म्हणजे तुम्ही एकदाच बघितलं आणि आम्ही किती वेळा बघितलं? आम्ही 2 वेळा बघितलं आणि आपण एकदाही बघितलं नाही. म्हणजे आपल्याला महादाईसांपेक्षा कितीतरी पटीने तळमळ असली पाहिजे. महादाईसांनी एकदा का होईना तो अवसर बघितलेला आहे. अशा पद्धतीने मालगंटी स्वामींनी मग ती फेडली, गोसावी आणि वस्त्रे वेळिली, मग आसनी देव उपविष्ट झालेले आहेत. पुढची लीळा आहे ते सिमुगा सारंग पंडितांचे सिंपने खडकुली येथील उत्तरार्ध 24 क्रमांकाची लीळा आहे, होळीच्या संदर्भातली. आता मागच्या ज्या लीळा आपण घेतो आहेत ते कमरेच्या विभागाच्या लीळा आहेत. त्याच्यामध्ये स्वामींनी एक तर धोतर भैरवास नेसलेला आहे, म्हणजे कमरेला नेसलेला आहे तो, किंवा या लीळेमध्ये मालगंटी नेसलेली आहे, ती सुद्धा कमरेला स्वामींनी नेसलेली आहे. हा संदर्भ त्या लीळेमध्ये येतो. उदयाची म्हणजे सकाळी सारंग पंडित पूजा अवसराच्या तयारीने स्वामींकडे आलेले आहेत खडकुलीला. सरियाचे चंदन उगाळिले, म्हणजे त्या चंदनाच्या लाकडामध्ये सोन्याच्या ज्या काही तारा असतात त्याच्यामध्ये फसवून तो चंदन उगाळलेला असल्यामुळे त्याच्यामध्ये सोन्याचं सुद्धा त्याच्यामध्ये तो अर्क आलेला आहे. असं ते उगाळलेलं चंदन सर्वांगी स्वामींना लावलं. स्वामींचा पूजावसर झाला. भक्तजनांना सुद्धा चंदनाचे टिळे लावले गेले, तांबोळे दिली. मग गोसावी मेघवने पागेचा धाटा घेतला, फुट्याचे दोन्ही पालव श्रीमुकुटावरी घातले. जे मेघवर्णी जे काही वस्त्र आहे त्याचं स्वामींनी तो वस्त्र परिधान केलेलं आहे आणि फुटा म्हणजे उपरण्याचे पालव श्रीमुकुटावरून घेतलेले आहेत, असे खाली सोडलेले आहेत. आणि मग गोसावी होळीपासी बीजे करतात, जिथे होळी पेटवलेली आहे. गोसावी श्रीचरणाजेनी अंगुठेनी, आता ती होळी काल पेटलेली आहे, आज तिची राख आहे. स्वामी श्री चरणीचा जो अंगुठा आहे, म्हणजे इथे श्रीचरणीचा अंगुठा सुद्धा येतो आणि श्री मुकुट सुद्धा येतं. अशा प्रकारे जे ज्या लीळेमध्ये जे जे अवयव, श्रीकर सुद्धा याच्यामध्ये येईल आणि श्रीचरणीचा जो अंगुठा आहे तो सुद्धा याच्यामध्ये येतो. स्वामींनी ती राख उधळली आणि मग सिंपने प्रवर्तले, म्हणजे राख एकमेकांच्या अंगावर उडवणं सुरू झालं. आता सारंग पंडित जे आहे ते चांगले कपडे वगैरे घालून आलेले होते, थोडेसे बाजूला थांबले. ते म्हणाले याच्यामध्ये आपण जायचं नाही, तर कपडे खराब होतील आपले. स्वामींचं लक्ष आहे त्यांच्याकडे आणि मग स्वामी भटोबासांना म्हणतात वानरिया पांडा नको गा, म्हणजे ते सारंग पंडितांच्या अंगावर उडू नका बरं का, असं स्वामी म्हणतात, नाही तर त्यांचे कपडे खराब होतील. आता हे स्वामी असं म्हणतात, पण ते भटोबासांच्या लक्षात येतं की स्वामी काय म्हणतायत. स्वामी काय म्हणतात? उडवू नका असं म्हणतात, पण त्याच्यामध्येच काय आहे, त्यांनाही घ्या खेळायला. ते बाजूला थांबलेले आहेत, त्यांना पण आतमध्ये घ्या. मग ते भटासी उमटले, मग भक्तजनी तयावरी घातले, त्यांच्याही अंगावर राख माती चिखलू ऐसा पहारू ऐकू सिंपने झाले. स्वामी म्हणतात आता पुरे किजोगा. मग गोसावी बिडारा बीजे केले, मग मर्दना मादने वगैरे सगळं झालेलं आहे. इथे स्वामींनी ते वस्त्र परिधान केलेले, कमरेला नेसलेलं आहे. ते 22च्या देवा होणे पूर्वार्ध 211 क्रमांकाची लीळा वेरूळ येथली.
एकुदी दोपहाराचा पूजा सुरू झाला. आरोगण पौड झाल्यानंतर गोसावी विळीचाचा वेळी म्हणजे संध्याकाळच्या वेळी, विळीचाच्या वेळी म्हणजे संध्याकाळच्या वेळी म्हणजे सायंकालीन मठाची जगती अंत भक्तजनासी खेळू मांडिला. मठाचं जे काही भिंत आहे, कसली कुंपणाची जी भिंत आहे त्याच्या आतमध्ये म्हणजे अंगणामध्ये स्वामींनी काय केलेलं खेळ मांडलेला आहे. पाटाऊ पाग काळी धारी ते उभी धाटिया वेढिली. स्वामींनी ते वस्त्र परिधान केलेले आहेत आणि लहानी शिवनी खेळत होते, म्हणजे शिवाशिवीचा खेळ जो आहे तो खेळत आहेत स्वामी. एरा ते डवंचिती, एरा ते डवंचिती. उघडी श्रीमूर्ती म्हणजे फक्त धोतर स्वामींनी नेसलेला आहे. आयस्या म्हणजे अशी शिवाशिवीचा खेळ तो सुरू आहे. आयस्या बाईसे विळीचाच्या पूजा अवसराची आयती करीती. सायंकालीन पूजा अवसराची तयारी झाली आणि तेव्हाच बाईसा म्हणतात, पुरे किजो बाबा, आता खेळ पुरे करा. गोसावी उगेची. स्वामी काहीच बोलत नाही. नाईक त्या भाका खेळत असती. जसं काय बाईसा बोलतायत, ऐकलंही देवानी पण जणू काय ते ऐकलंच नाही. अशा प्रकारे स्वामी ते न ऐकत्या भाका ते खेळ सुरूच ठेवला. पूजा अवसराला उशीर झाला, आरोगणेला उशीर झाला. गोसावी खेळो आदरील. देवाची प्रवृत्ती आहे की असंच खेळायचं. बाईसी वेळा दोन्ही म्हणितले. 2-3 वेळा बाईसांनी आवाज दिला पण स्वामींनी लक्ष दिलं नाही. बाबा खेळू पुरो देईजो. पूजा अवसराशी उशीर झाला, पूजा अवसराला उशीर होतोय. परी गोसावी खेळोची आदरिले. मग बाईसे भक्तजनासी कोपल्या. देवाला बोलून उपयोग नाही, देव ऐकणार नाहीत. मग आता कोणावर ओरडायचं? भक्तजनांवर बाईसा ओरडल्या. पण ओरडल्या कुणासाठी ओरडल्या? देवासाठीच, की देवाच्या पूजा अवसराला आरोपण्याला उशीर होता कामा नये. मग बाईसा म्हणतात, अरे बटकोरे हो, आता खेळू पुरो द्या ना, बाबासी उशीर होता असे. मग सर्वज्ञ म्हटले, पुरे गा आता. बाईसे कोपत असती. आता येथूनही बाईसांच्या देवा व्हावे लागेल, म्हणजे बाईसांचं ऐकावं लागेल. का म्हणतात देव असं? बाईसांचं ऐकावं लागेल. देवाला जीवाचं ऐकायची काय गरज पडली? परंतु बाईसांसारखे जे जीव आहेत, मग ते महादेव भक्त असोत, बाईसा असोत, भट्टोबा असोत, हे सुद्धा काय करतात? देवाचं ऐकतात, देवाच्या आज्ञेमध्ये आहेत. देव जे सांगतील ते करायला ते तयार असतात. मग अशा वेळेला देव सुद्धा काय करतात? अशा जीवाने सांगितलेलं ऐकतात. आपण सांगितलेलं देव ऐकतीलच असं नाही, पण बाईचा उपलक्षणे जीवांनी जर का देवाला काही विनंती केली तर देव त्यांचं निश्चितच ऐकतात. हे या लीळेमध्ये आपल्याला बघायला मिळालं. आणि मग स्वामी बाईसांचं जे काही विनंती आहे त्याला मान देतात. आता येथूनही बाईसाच्या देवा व्हावे लागेल. पटीशाळे ओलनियेची वस्त्रे घेतली. बहिर्वासू होता तो खेतला. वेडीला कमरेला स्वामींनी बहिर्वास धोतर वेढलेलं आहे. फुटा प्रावरण केला, उपरण घेतलं. गोसावी ओट्यावरी आसनी बैसले. आता बाईसांना सांगितलं, बाई आता तुमच्या देवा होवावे, आता पूजा करा. आता तुम्हाला काय भजन पूजन करायचं ते येथ करा. आणि बाईसांनी स्वामींचा पूजा अवसर केलेला आहे. पुढची लीळा येते पूर्वार्ध 21 क्रमांकाची एकांकातली लीळा आहे, अवस्था स्वीकार. मग गोसावी अवस्था स्वीकारली. केव्हा? शक्ती स्वीकार स्वामींनी जेव्हा केलेला आहे श्रीप्रभूंपासून, आणि त्यानंतर मग स्वामींनी अवस्था स्वीकारली. आपण त्यादिवशी बघितलं की ज्ञानाचे कार्य ऐसे, जे ज्ञानापाठी वैराग्य उपजे. ते वैराग्य, विरक्तता जी आहे ती आमच्या देवाने स्वीकारली. गोसाव्यांची घनी पिटली ऐसी मूर्ती. स्वामींची मूर्ती, श्रीमूर्ती कशी आहे? घनी पिटली, म्हणजे एखाद्या तापवलेल्या लोखंडावर जर का घनाने घाव दिले की ते लोखंड कसं होतं? भरीव होत राहतं. तशा पद्धतीने स्वामींची श्रीमूर्ती कशी आहे? घनाने पिटलेली, म्हणजे एखाद्या पहिलवानासारखी ते देह आहे, एकदम भरीव आहे, चांगलं मजबूत आहे. आणि गोसाव्यांची वाटे जावयाची प्रवृत्ती तरी वाटेने जात होते, आणि वाटेने बीजे करायची प्रवृत्ती नाही. तेवढी अरण्यातनं म्हणजे जंगलातनं, त्या जिथे वाटच नाहीये त्या तिथून त्या झाडी झुडपातनं आमचे स्वामी जायचे. गोसाव्यांचे वस्त्र काठीसी गुंपे. ते कपडे जे आहेत स्वामींचे त्या काठ्यांना वगैरे ते गुंतायचे, ते फाटलेही जायचे.
ऐसे अवघे वस्त्र फाटोनी काटियासीची लागे, मग उघड्याची श्रीमूर्ती बीजे करीती, गोसाव्यांच्या बाहे प्रदेशी काटियाचे ओरखंडे जाती. म्हणजे स्वामींच्या श्रीमूर्तीला असे ओरखंडे व्हायचे, ओरखडे व्हायचे, तिथनं असुदाचे म्हणजे रक्ताचे बिंदू बिंदू यायचे, ते तिथेच वाढायचे, ते माणिक असे शोभायचे, मोती रत्ने खेविनली असती तसं ते दिसायचे. अशा पद्धतीने गोसाव्यांचं असा उदास वृत्ती जी आहे ते त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. त्यावेळेला सुद्धा स्वामींच्या श्रीमुकुटावर एक सुडा आणि कटी प्रदेशी म्हणजे कमरेला बांधलेला एक सुडा म्हणजे धोतर, अशा प्रकारचा वेश स्वामींचा एकांक काळामधला होता. हे आपल्याला आजच्या या लीळेतनं बघायला मिळालेलं आहे. आजच्या सत्रामध्ये आपण स्वामींच्या मांडीची लीळा, त्याच्यानंतर जगन प्रदेश म्हणजे कमरेची लीळा, या 2 विषयावरील लीळेवर आपण श्रवण आणि चिंतन केलेलं आहे. दंडवत हो.